आहे ना, संशय सगळं सिद्ध सिद्ध करा. केलेलं आहे, सगळं भोगसगिरी- सिद्ध मग करतो. घाबरता कशाला? एका दुसऱ्या घाबरता प्रमाणपत्राला कशाला? जाणून बुजून लोकप्रतिनिधीवर घाबरता कशाला? आक्षेप घ्यायचा आणि ते रद्द घाबरता करायचे. कशाला? अधिकाऱ्यातून त्या काही समितीवर लोकांचं दबाव संगत टाकायचा होतंय आहे. पैशासाठी आणि तुमचं काही आंदोलन त्यासाठी आहे. तुमचं आंदोलन त्यासाठी आहे. ह्या समितीवर अजिबात दबाव नाही. टाकायचा. आमचं आंदोलन त्यांना मराठा सिव्हिल समाजाच्या कोर्टाचे गोरगरिबासाठी अधिकार आहे. आमचं आरक्षणाचं आंदोलन हे कायद्याप्रमाणे- नोकरी आणि शिक्षणात आरक्षणासाठी आहे. मनोज दादांनी वेळोवेळी सांगितलंय, मनोज दादांनी वेळोवेळी सांगितलंय आमचं आंदोलन हे शिक्षण नोकरीतल्या आरक्षणासाठी आहे. परंतु इलेक्शनच्या वेळेस सुद्धा मनोज दादांनी सांगितलंय की कुणी लढा नका लढू. अनेक लोकांना सांगितलं होतं लढू नका, परंतु आता लोकशाही आहे. इथं जर एखादं प्रमाणपत्र निघलं त्यांचे ते अधिकार असतील तर ते लढणार ना. आणि लढत असताना जर चुकीचं असतं तर त्यांना निवडून नसताना दिलं लोकांनी. तिथं यंत्रणा आहे. खोटा असेल तर फेटाळलं जाईल. भीताय कशाला? कोण भीत? आम्ही अजिबात भीत नाहीत. आम्ही सगळ्या प्रक्रियेला जायला सामोरे जायला तयार आहेत. परंतु अनेक प्रकरण आहेत. बावनकुळे साहेबांना सुद्धा ते वडवणीतलं प्रकरण दाखवलं. तुम्ही ते जाणून बुजून तिथल्या 250 लोकांच्या नोंदी रद्द केल्या, ऑनलाईन केलेल्या नोंदी तुम्ही डिलीट केल्या. बावनकुळे साहेबांच्या खात्यातल्या तिथल्या तहसीलदारांनी केल्या, तिथल्या तहसीलदारांनी केल्या ना त्या वडवणीतल्या. आंबुरे नावाचं जे नगरसेवक निवडून आलते त्याच्यामुळे तिथल्या 200 नोंदी असताना सुद्धा ऑनलाईन केल्या होत्या, त्या डिलीट केल्या. बोगस कागदपत्र असे सादर जाणून केल्यावर बुजून रद्द उडणं करतात. करणार. अजिबात बोगस नाही. जे बोगस असेल त्याच्यावर गुन्हे दाखल करा, आम्ही तर ते म्हणू. परंतु एकही बोगस आमचं प्रमाणपत्र नाहीये. फक्त लोकप्रतिनिधी निवडून आले, ओबीसीतून निवडून आले म्हणून काही लोक जाणून बुजून हे असं करतायत. अहो बघ, ज्यांचं खरं असेल त्यांचं होऊन दे ना. समिती नाही ते कोर्ट आहे. त्याला क्वाजिज्युडिशियल समितीतले काही अधिकारी दोषी आहेत. समितीतले काही लोक अर्थपूर्ण व्यवहारासाठी हे करतायत. काही अधिकारी जातीय द्वेषातून हे करतायत. हे दबाव आणतात. अजिबात नाही, काही दबाव आणत नाहीत, काही नाहीत. आम्ही सगळं लोकशाही मार्गाने चाललेलं आंदोलन आहे आमचं. प्रसाद लाडांनी मीडिया समोर समितीला फोन केलाय. लाज वाटली पाहिजे त्या प्रसाद लाडांना. काय चुकीचा कशाला फोन केला हस्तक्षेप का? करता? लाज वाटायचा विषय नाही. लोकप्रतिनिधी त्यांचा अधिकार लाज आहे वाटली तो. पाहिजे. जर नोंदी असतील त्यांच्या ढवळाढवळ आणि जाणून करता, बुजून जर कोर्टाच्या त्या अडवल्या कामात- जात असतील तर ते फोन नाही करणार का? कोण फोन करणार? मग कोर्टाच्या काम- ते एक आमदार आहेत, कोर्टाच्या कामात सरकारचे ढवळाढवळ काय प्रतिनिधी म्हणून करायची? तिथं आलते आणि काही लोकांनी जर समिती त्यांच्याकडे म्हणजे पुरावे कोर्ट दिले आहे. असतील तर ते फोन करणार नाहीत का? लाड मग साहेबांनी कोर्टे फोन पुरावे केला तर असतील तुमच्या तर काय काय पोटात करणार? दुखायचं कारण आहे? आमचे नाही दबाव कशाला टाकायचा? दबाव नाही. फक्त जे नियमाने म्हणायचं सगळे ना, जे कायद्याने कागदपत्र ते आहेत, करा. फाईल त्यांनी बघितली होती आणि त्याच्यामुळं त्या फाईल तुम्ही बघितले होते. वरती योग्य निर्णय घ्या असा ते फोन केलेला. तो तहसीलदारला फोन केलता ना वडवणीच्या, तोच विषय समोर तुम्ही सांगताय. आमच्यापेक्षा तुम्ही मोठेत का म्हणले? ते बावनकुळेंपेक्षा तुम्ही मोठेत का? मग लोकप्रतिनिधीपेक्षा बरोबर ना. कायदा लोकप्रतिनिधीपेक्षा मोठेत का अधिकारी? टाकता लोकप्रतिनिधी कमिटीवर टाकता तुम्ही. मंत्र्यांपेक्षा आमदारांपेक्षा Validity अधिकारी